उर्वरित राहिलेला जुलै महिना कसा राहील याबद्दल अंदाज द्या सर. आज आहे 26 जुलै. जुलै 2026. हं. तर आणखीन जवळपास 4 तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे. म्हणजे 4 ऑगस्ट पर्यंत. हो. बरं सर, कोणकोणत्या भागात पाऊस राहील? आता हे विदर्भात जास्त आहे. किती तारखेपासून? वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, हं. वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ. हं. त्याच्यानंतर काय होणार, हे चक्रीवादळ इकडे अमरावतीकडे जाणार. अमरावतीहून अकोला, अकोल्याहून जळगाव, जळगावहून धुळे, नंदुरबार इकडं गुजरातकडे जाणार आहे. त्या पट्ट्यामध्ये जो मुसळधार पाऊस पडेल त्याच्यामुळे महाराष्ट्र अलीकडे मग रिमझिम पाऊस, कुठं थोडा जास्त असा काही पाऊस पडणार. बरं सर, किती तारखेपासून पावसाला सुरुवात होणार सर? आजच बघा ना, दुपारनंतरच सुरुवात होईल. पण ते कमी दाबाच्या पट्ट्याचा पाऊस 28 तारखेला येणार आहे. 18 तारखेला. 28. 28ला. बरं 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 सर. म्हणजे आजपासूनच काही भागात सुरुवात होणार आहे का सर आज पाऊस? दुपारनंतर अर्ध्या घंट्यातच पडेल, पण जोराचा पाऊस पडेल. अरे बापरे, म्हणजे म्हणजे विखुरलेल्या स्वरूपाचा राहील पण जोरदार पाऊस राहील का सर? जोरदार राहील. हो. बरं, आपल्या मराठवाड्याची स्थिती काय सर? मराठवाड्यात पण राहील. बरं, मग नंतर 8 तारखेपासून जे आपला 28 तारखेपासून जे पाऊस जे चालू झालाय ते संपूर्ण 4 महाराष्ट्राचा राहील का सर? हो, सगळीकडेच आहे. बरं बरं, म्हणजे जोरदार पाऊस राहील काय अगोदर? हो, जोरदार. बरं बरं बरं, म्हणजे जुलै महिन्याच्या सुरुवातीला जसा 2 जुलैला पाऊस झाला त्या प्रकारचाच पाऊस राहील काय सर? तिकडं काही भागात जास्त राहील ना, काही जिल्ह्यात. बरं बरं बरं, कोणत्या म्हणजे विदर्भातच जास्त राहणार आहे काय आपल्या? विदर्भात म्हणजे चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, इकडे अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक. बरं, सध्या पावसाची उघडीप आहे का सर? किती दिवस म्हणजे नाही 28? नाही, आज दुपारी. आता किती वाजले? 12:15 झालेत ना. हां हां. 2:30 वाजता खूप पाऊस पडेल. 2:30 पासूनच पावसाला सुरुवात होईल. तो आता. बरं बरं सर. ओके सर. ठीक आहे सर, धन्यवाद.